नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर किचनसाठी मी 2 प्रोडक्ट ऑर्डर केले होते। त्यापैकी एक प्रोडक्ट म्हणजे हा किचनसाठी एक मी रॅक मागवला होता छोटासा, जो मला किचनच्या स्लॅबवर ठेवायचा होता, कुठे वॉलला वगैरे अडकवायचा नव्हता। तर तो जो रॅक आहे तो असा मला रिसीव झालाय अशा बॉक्समध्ये। तर सेफ्टीची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली आहे। मीशोचे जे प्रोडक्ट आहेत ते व्यवस्थित पॅक करून येतात, म्हणजे 100% पॅक करून येतात। एखाद वेळेस कधीतरी एखादी वस्तू फुटल्या जाते, पण आत्तापर्यंत माझ्याबरोबर असं कधी झालं नाही। सो मीशोचे प्रोडक्ट बेस्ट असतात। तर आता हा प्रोडक्ट कसा आहे चला जाणून घेऊया। तर या प्रोडक्टची प्राइस आहे 295 रुपीज आणि त्याच्यामध्ये मला ऑफर लागून हा 274 रुपीजला पडलेला आहे। तर हा जो रॅक आहे तो स्टेनलेस स्टीलचा आहे आणि मजबूतीचं जर सांगायचं झालं तर बऱ्या प्रमाणात ठीकठाक मजबूती आहे। तर मीशोवर अशा प्रकारचे खूप सारे प्रोडक्ट अवेलेबल आहेत। काही प्रोडक्ट 250 रुपयापासून आहेत, तर काही प्रोडक्टला जो पहिला जो माझा हात आहे तो जो स्पेस आहे, पहिला जो रकाना आहे तो नाहीये, म्हणजे तिथे फक्त एक लाईन आहे आणि खाली काहीच ठेवण्यासाठी नाहीये। म्हणजे 2 रकान्याचे आहेत, तर याला 3 रकाने आहेत आणि खाली तुम्ही ऑरेंज कलरचे त्याला ते जे पाय लावलेले आहेत ते पण बघू शकता। बट मला जो प्रोडक्ट रिसीव झालाय थोडासा असा खालीवरी हलतोय। याचं कारण म्हणजे जे ऑरेंज कलरचे 4 याला पाय आहेत, खाली लेग्स आहेत, तर त्यापैकी एक जो आहे तो एकदम थोडासा वर चिटकवलेला होता। तर मी 2-3 वेळा प्रयत्न केला की तो खाली येईल का, जेणेकरून त्याची जी साईज आहे एक समान होईल आणि तो हलणार नाही। 2-3 वेळा मी प्रयत्न केला त्याला काढण्याचा, पण झालं नाही। तर व्हिडिओ बनवते वेळेसच माझ्या मनात आलं होतं की आता हे वापस करूया आपण आणि दुसरं काहीतरी ऑर्डर करूया। बट कसं होतं, प्रोडक्ट खूप बेस्ट होता, याची क्वालिटी बेस्ट होती आणि याच्यामध्ये काही डिफेक्ट नव्हता। फक्त एक डिफेक्ट होता, जो म्हणजे एक जो याचा पाय आहे तो खालीवरी होता। पण थोड्या वेळाने जेव्हा मी व्हिडिओ बंद केला त्यानंतर मी सहज माझ्या दातांनी तो बाहेर काढला आणि बाहेर काढून बाकीचे जे 3 पाय आहेत त्याच्यानुसार मी तो सेट केला आणि तो खरंच सेट झाला। काही टाईमसाठी मला असं वाटलं होतं की तो सेट होणार नाही, वजन वगैरे पडल्यानंतर तो परत दबेल आणि मग खालीवरी होईल, बट तसं काही झालं नाही। प्रोडक्ट जो आहे तो बेस्ट मला रिसीव झालेला आहे। प्राईसचं सांगायचं असेल तर प्राइस 295 रुपीज काहीच नाहीये। मी मार्केटमध्ये जाऊन अशी रॅक पाहून आलेली आहे, 600-800 रुपये ह्या सेम रॅकला ते मागतायत। तर मीशोवरती हे सगळ्यात कमी आणि लोएस्ट प्राइस म्हटलं तर हाच प्रोडक्ट आहे। ह्या पायाचा जर तुम्हाला असा हा चौथा पाय जर तुम्हाला असा आला असेल तर तुम्ही त्याला काढू शकता आणि व्यवस्थित फिटिंग करू शकता। थोड्या वेळासाठी माझंही मन असंच झालं होतं की आपण याला रिटर्न करूया, बट तसं काहीच नाहीये। बेस्ट प्रोडक्ट आहे, तुम्ही नक्की बाय करू शकता। त्यानंतर मी अजून एक रॅक मागवला होता, तो म्हणजे हा असा रिसीव झालेला आहे। आता तुम्हाला वाटत असेल की रॅक आहे तर असा चपटा का रिसीव झालाय, बॉक्समध्ये का रिसीव झाला नाही, तर हा फोल्डिंग रॅक आहे। जो अगोदरचा रॅक मी मागवलाय तो फोल्ड होऊ शकत नाही, तो जसाच्या तसा मला रिसीव झालाय। पण हा जो रॅक आहे तो त्याच्यापेक्षा सुद्धा बेस्ट क्वालिटीचा मला रिसीव झालाय आणि तुम्ही बघू शकता त्याला तुम्ही कधीही फोल्ड करू शकता। जेव्हा तुम्हाला यूज करायचे तुम्ही यूज करू शकता। जर कोणाला शूटिंग करायचे आहे, डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे याला फोल्ड करून ठेवू शकता। पॅकिंगचं सांगायचं म्हटलं तर जसा पहिला जो प्रोडक्ट आहे तो जसा रिसीव झालाय तसाच हा रिसीव झालेला आहे। दुसरा पण एकदम बेस्ट पॅकेजिंग आहे आणि प्रोडक्टची क्वालिटी जर सांगायची असेल तर ती पहिल्या प्रोडक्टपेक्षा 100% बेस्ट आहे। हा स्टेनलेस स्टीलचा रॅक नाहीये, हा आयर्न रॅक आहे स्टीलचा। कुठला प्रोडक्ट एक्झॅक्ट यूज केला माहिती नाही, बट स्टेनलेस स्टील नाही इतकं मी सांगू शकते। आणि याचे जे रॉड आहेत ते तुम्ही बघू शकता की ते थिक आहेत। तर अशा थिक रॉडमुळे काय होतं, याच्यावर आपण कितीही वजनाचं सामान ठेवू शकतो आणि हे कशा प्रकारे फोल्डिंग केली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता। मला या रॅक बरोबरच तोही रॅक ब्लॅक कलरचा पाहिजे होता, जेणेकरून किचनवरती एकाच कलरचे रॅक असतील, बट मला तो तसा भेटला नाही। आणि एक ठिकाणी भेटत होता बट तो खूप लो क्वालिटी होता आणि बऱ्याचदा काय होतं, आपण बरेचसे वजनदार सामानही ठेवतो, असं नाही की छोट्या छोट्या भरण्या वगैरे ठेवतो। तर बऱ्याच वेळा होतं की आपल्याकडे खलबत्ता असतो किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण ठेवतो, त्याच्यामुळे एखादी मजबूतच वस्तू किचनमध्ये वापरलेली कधीही बरी असते। याच्या प्राइसचं बोलायचं म्हटलं तर हा 343ला मला पडला, बट त्याच्यामध्ये काही ऑफर लागल्या आणि ऑफरमध्ये तो अजूनही मला कमी पडला। तर सध्या तो आउट ऑफ स्टॉक आहे हा प्रोडक्ट, बट तुम्हाला भेटण्याचे भरपूर चान्सेस आहेत। हा फोटो घेऊन तुम्ही सर्च करू शकता, अजूनही दुसरे सेलर असतात तिथे तुम्हाला भेटतो। तर 350च्या आसपास
आसपास हा प्रोडक्ट बेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला रिसीव्ह होईल आणि तुम्ही खरंच बघू शकता एकदम नवीन प्रोडक्ट आहे। याची जी साईज आहे ती सुंदर आहे, डिझाईन सुंदर आहे आणि ब्लॅक कलरमध्ये एकदम उठावदार दिसतोय प्रोडक्ट आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा फोल्ड होऊ शकतो आणि त्यातही अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे याच्या मागच्या बाजूला सर्कल दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जर हा जो प्रोडक्ट आहे किचन स्लॅबवर ठेवायचा नाही आहे आणि हा प्रोडक्ट तुम्हाला वॉलला कुठेतरी अडकवायचा आहे तर हा प्रोडक्ट तुम्ही इझिली अडकवू शकता। बऱ्याच जणांच्या घरी फर्निचर नसतात किंवा मग काही गोष्टी कमी पडतात, म्हणजे आपण असंच खिडकीवरती कुठेतरी भरणी वगैरे ठेवतो किंवा रॅकवरती, तर किचनवर डेकोरेटिव्ह आयटम म्हणून हा यूज करण्यासाठी काहीच हरकत नाही। डेकोरेटिव्ह आयटम बरोबरच हा उपयोगी पडणारी वस्तू आहे। तर जो मी पहिला रॅक सांगलाय त्यापेक्षा हा रॅक एकदम बेस्ट आहे। तर जर मला 2 पाहिजे होते, कारण मला शूटिंगसाठी पाहिजे होतं, मला याच्यावर डेकोरेटिव्ह आयटम ठेवायचे होते जेणेकरून जेव्हा केव्हा मी रील शूट करेन एकदम छान वाटलं पाहिजे। बट तुम्ही जर शूट करत नसाल, नॉर्मल आयुष्यामध्ये तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही हा प्रोडक्ट नक्की बाय करू शकता। आजच्या दोन्ही प्रोडक्टची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी स्क्रीनवर आत्ताच दाखवलेली पण आहे। ॲज कम्पेअर टू प्राईस खूप बेस्ट प्रोडक्ट आहेत, नक्की बाय करू शकता। मिशोवरती तुम्हाला हे प्रोडक्ट ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहेत, बट थोडेसे प्राईस जास्त आहेत। मिशोवरती कमी प्राईसमध्ये तुम्हाला भेटते आणि याचे लेग्सही तुम्ही बघू शकता आणि जो सर्कल मी बोलले होते तो सर्कल चारही बाजूला आहे, सो तुम्ही इझिली याला हँग करू शकता कुठल्याही वॉलवरती आणि किचनवर ठेवायचं असेल तर ऑलरेडी त्याला 4 पाय दिलेले आहेत आणि हे जे पाय आहेत ते एक्झॅक्ट समान अंतरावर आहेत आणि ते खालीवरी नाही आहे जो पहिला रॅक आहे तशा प्रकारे। आता तुम्हाला हा प्रोडक्ट बघून एखाद्या वेळेस क्वेश्चन पडला असेल की याच्यावर किती भरण्या मावू शकतात, तर माझ्या मते याच्यावर जवळजवळ 4 भरण्या एका रॅकवर मावू शकतात, एका स्लॅबवर। तर वर 4 आणि खाली 4 अशा प्रकारे 8 भरण्या तुम्ही इझिली ठेवू शकता। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।